वसईजवळच्या घोडबंदर परिसरात जेसीबी सकट चालक आतमध्ये गेलेला आहे। या घटनेला आता 2 दिवस म्हणजे आता 48 तास झालेले आहेत, तरीही देखील हा मलबा काढण्यात आणि त्यातला अडकलेल्या ड्रायव्हरला काढण्यात अद्यापही यश आलेलं नाही। पोलीस प्रशासन असेल, स्थानिक असेल, हे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत। तर दुसरीकडे एनडीआरएफची टीम देखील कालच इथे दाखल झालेली आहे, परंतु शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। एनडीआरएफची टीमने संपूर्णपणे पाहणी केलेली आहे। या ठिकाणी जे आहे घोडबंदर परिसरामध्ये सूर्याची पाईपलाईन खाडीतून आरपार करण्यासाठी बोगदा बनवण्याचं काम सुरू होतं आणि त्याच दरम्यान 2 दिवसापूर्वी एक रात्री 9च्या सुमारास पोकलेनच्या साहाय्याने एक ड्रायव्हर माती काढत होता, परंतु अचानक भूस्खलन झालं आणि जेसीबी सह तो चालक जो आहे हा 60 फूट आतमध्ये गेला आणि आजूबाजूचं जे बांधकाम तुम्ही बघताय सिमेंट कॉन्क्रीटचं ते एका साईडचं पडलेलं आहे। सध्या जर इथे खोदकाम करण्यास सुरुवात केली तर आसपासच्या 3 भिंती ज्या आहेत, ज्या मोठ्या सिमेंट कॉन्क्रीटच्या आहेत, त्या देखील पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे एनडीआरएफची टीम जी आहे संपूर्ण परिसराचा संपूर्ण अंदाज घेत काम करत आहेत, परंतु 48 तास होत गेले तरी अद्यापही बचाव कार्य हवं तसं सुरू झालेलं नाही। त्यामुळे आता ह्या ड्रायव्हरला आणि बाहेर काढायला आणखीन किती तास लागणार हे आता पाहावं लागणार आहे। HP लाईव्हसाठी हनी पटेल सोबत प्रवीण नलावडे, वसई।